प्रत्येक राजकीय अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। राष्ट्रवादी शिवसेनेत ज्या पद्धतीने गट पडलेत, नेत्यांची विभागणी झाली आहे, पक्ष चिन्ह यावर दोन्ही गट आपापला हक्क सांगताय, निवडणूक आयोगातून निर्णय होऊ लागले, सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल झाल्या, सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे, अशा सगळ्यांमध्ये एक आदर्श उदाहरण म्हणून राज ठाकरे यांच्याकडे महाराष्ट्रातील जनता पाहत आहे। कारण की जेव्हा पक्षात त्यांची कुचंबना होऊ लागली तेव्हा त्यांनी पक्षात फूट न पाडता, वेगळा गट निर्माण न करता स्वतःच्या बळावर, हिमतीवर आणि आदर्शांवर स्वतःचा पक्ष निर्माण केला। केवळ निर्माण केला नाही तर संघटनात्मक पातळीवर मजबूतही केला आणि पहिल्याच निवडणुकीत तब्बल 13 आमदार निवडून आणले। आजपर्यंत त्यांनी आपल्या विचारांशी तडजोड केली नाही किंवा सत्तेसाठी कोणासोबत गेले नाहीत। त्यांनी कधीच आपली भूमिकाही बदलली नाही। त्यामुळं त्यांचं महाराष्ट्रात एक वेगळं स्थान अजूनही टिकून आहे। त्यांच्याबद्दल महाराष्ट्रातील जनतेच्या मनात अभिमान आहे, आदर आहे। पण त्याच राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षातही दुसरा गट निर्माण होतोय अशी चर्चा सर्वत्र सुरू झाली आहे। आता या गटबाजीला थोपवण्यात उद्धव ठाकरे, शरद पवार यांच्यासारखेच राज ठाकरे अपयशी ठरतील का, की दोघांकडून काहीतरी शिकून आपला पक्ष वाचवतील, हे पाहूया। नमस्कार, मी सूरजकुमार विशाबाई सुधाकर, आपण पाहतात महाराष्ट्र भूमी। आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे एकच आमदार आहे, पण त्यांचे कार्यकर्ते असंख्य आहेत। ते कार्यकर्ते राज ठाकरे यांच्या एका इशाऱ्यावर, एका आदेशावर सगळा महाराष्ट्र हादरून सोडतात। कोणताही प्रश्न जर राज ठाकरे यांनी हातात घेतला तर तो मार्गी लागतोच आणि तो मार्गी लावण्यासाठी मनसे सैनिक पूर्ण तयारीनिशी रस्त्यावर उतरतात, अशी आजची स्थिती आहे। इतके मजबूत संघटन असल्यानंतरही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत दुसरा गट निर्माण होणे ही मनसे सैनिकांना दुखावणारी गोष्ट आहे। अर्थात याचं मूळ सुरू होतं ते पुण्यातून। आगामी काळात लोकसभेच्या निवडणुका सुरू होणार आहेत, त्याच अनुषंगाने प्रत्येक लोकसभा मतदारसंघात प्रत्येक पक्षाचे नेते तयारीला लागलेत। असं असताना पुणे लोकसभा मतदारसंघातील मनसेचे नेते वसंत मोरे आणि साईनाथ बाबर हे दोघेही निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक आहेत। या दोघांमध्ये पूर्वीसारखी मैत्री आता राहिली नाही, या दोघांमध्ये पूर्वीसारखे संबंध राहिले नाहीत असंही बोललं जात आहे। जेव्हा राज ठाकरे यांनी भोंग्याविषयी आव्हान केलं होतं तेव्हा वसंत मोरे यांनी थोडीशी वेगळी भूमिका घेतली होती। कारण ते ज्या ठिकाणचे प्रतिनिधित्व करतात तिथं मुस्लिम बांधवांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे आणि त्यांच्यासोबत वसंत मोरे यांचे संबंध अतिशय चांगले आहेत। मुस्लिम बांधवांमध्ये वसंत मोरे यांची छबी अजूनही आदरयुक्त आहे। त्यामुळे वसंत मोरे यांनी तेव्हा प्रत्यक्ष भूमिका घेतली नव्हती। यामुळेच वरिष्ठ पदाधिकारी नाराज झाल्याचं बोललं गेलं। त्यानंतर त्यांच्याकडील पुणे शहराध्यक्ष हे पद काढून घेऊन ते पद साईनाथ बाबर यांना देण्यात आलं। आता कालच बाबर यांच्या पत्नीच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिलाताई ठाकरे यांनी साईनाथ बाबर यांना लोकसभेचे तिकीट दिलं जाईल असे संकेत दिलेत। यानंतर पुण्याच्या मनसे कार्यकर्त्यांमध्ये मोठा गोंधळ निर्माण झाला। एकीकडे वसंत मोरे म्हणताय की राज ठाकरे, अमित ठाकरे आणि वहिनी साहेबांना मला निवडणूक लढवण्याची इच्छा आहे असं मी 10 महिन्यापूर्वीच सांगितलेलं आहे, त्यामुळे ते माझ्यावर कोणत्याही परिस्थितीत अन्याय होऊ देणार नाही अशी शाश्वती मोरे देत आहेत। तर दुसरीकडे लोकसभेच्या निवडणुकीसाठी त्यांचे नाव ग्राह्य धरलं जात आहे म्हणून साईनाथ बाबर हे वहिनी साहेबांचे आभार व्यक्त करत आहे। आता अशा परिस्थितीत 2 गट पुण्यामध्ये तरी निर्माण झाले आहेत। आता कोणत्या गटाला, कोणत्या नेत्याला लोकसभेचं तिकीट मिळणार हे राज ठाकरे यांच्या हातात असलं तरी कोणता तरी एक नेता नाराज होणार हे निश्चित। त्यामुळे तो बंड करेल का किंवा आपल्या मनसे सैनिकासोबत, आपल्या कार्यकर्त्यांसोबत दुसऱ्या पक्षात प्रवेश करून निवडणूक लढवेल का असा अंदाज लावला जात आहे। याची सुरुवात पुण्यातून झाली असली तरी याचे परिणाम महाराष्ट्रभरात सुद्धा पाहायला मिळू शकतात अशी चर्चा आहे। आता हे बंड, ही अंतर्गत गटबाजी राज ठाकरे रोखू शकतील का, हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे। आपल्याला काय वाटतं कॉमेंटमध्ये नक्की सांगा। धन्यवाद।